तुला सोडून 7 जन्म जाणार आता मी कुठं शाय शाय लय भारी जोडी आपलीला तुलाच पटवणार माझी जुबान आहे मी तुझा होणारा किंग हे हॅलो तुला सोडून 7 जन्म जाणार आता मी कुठंच नाही लय भारी जोडी आपली लाज नको अशी पटवणार माझी जुबान आहे मी तुझा होणारा किंग। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचा आहे। तर सिम्पली प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जो बीटमार्क दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला अशा प्रकारे अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। आपल्या अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला 3.16 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला इमेज मटेरियल दिसून येईल। आता हे इमेज आहे ते मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे की आपले जे इमेज आहेत ते सर्व इमेज या बीटमार्कला आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आपल्याला इमेज आहेत ते या बीटमार्कला ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी हे अशाच प्रकारे 18 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत हे इमेज तुम्हाला काय करायचे आहेत ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकताय 15 आणि लास्ट आहे तो इथं तुम्हाला 18 दिसून येईल। तर अशा प्रकारे ही इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा याची साईज वाढवून घ्यायची आहे। अशा प्रकारे साईज वाढवून घेतल्यानंतर इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे। साईज वाढवण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे त्याची साईज वाढवून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे साईज वाढवल्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक लेअरची म्हणजे प्रत्येक इमेज लेअरची तुम्हाला साईज वाढवून घ्यायची आहे। साईज वाढवल्यानंतर तुम्हाला बघू शकता याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, साईज वाढवल्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आणि सिम्पली याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 40% करून घ्यायची आहे। तर 40% करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथूनपासून प्रत्येक लेअरची इथं आपल्याला 40% जी सेटिंग आहे ते आपल्याला फक्त करून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे इझी वेमध्ये फक्त 40% याची सर्क्युलेशन आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचे, म्हणजे बॅकग्राऊंडला हा इमेज आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअरची सर्क्युलेशन व्हायब्रन्स आहे तो आपल्याला काय करायचं आहे 40% वाढवून घ्यायचा आहे। आणि वाढवल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता ही प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे, म्हणजेच बघू शकता सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजे आपली जी ह्याची लेअर आहे ग्रुप लेअर आहे त्याच्याही बॅकग्राऊंडला तुम्हाला घेऊन यायचे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता मी ही इमेज बॅकग्राऊंडला घेतोय, अशाच प्रकारे तुम्ही ही तुमच्या ज्या इमेज आहेत त्या अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे मी ह्या इमेज आहेत त्या बॅकग्राऊंडला कशा प्रकारे घेतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे इमेज लेअर आहे त्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे आहेत। बघू शकता इझी वेमध्ये अशा प्रकारे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन परत एकदा 3.16 या सेकंदाची बीटमार्कवर येऊन तुम्हाला ग्रुप 1 ही लेअर दिसून येते, सिम्पली त्या ग्रुप 1 लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आता तुम्ही इथं काय करायचं सगळ्यात पर्यंत बॅक निघून यायचं आहे आणि जो इमेज बॅकग्राऊंडला आहे तोच इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकताय इथं तोच इमेज लेअर ॲड करून मधोमध घ्यायचा आहे आणि कमी जास्त साईज करून अशा प्रकारे सेट करायचा आहे। आणि सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे जो बॅकग्राऊंडला इमेज लेअर आहे तोच इथं काय करायचा आहे
ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड करण्यासाठी इझी वे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, त्या लेअरवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे इमेज ॲड करून तो मधोमध घ्यायचा आहे आणि या चौकोनात बरोबर तो इथे आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता इझी वेमध्ये फक्त ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो बॅकग्राऊंडला इमेज आहे, आता बघू शकता 3rd नंबरला तुम्हाला बॅकग्राऊंडला इमेज अशा प्रकारे, तर तो सिम्पली बॅकग्राऊंडला इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो इमेज लेअर ॲड केल्यानंतर तो मधोमध घ्यायचा आहे. मधोमध घेतल्यानंतर साईज कमी जास्त करून अशा प्रकारे तो इमेज लेअर इथं सेट करायचा आहे आणि त्यानंतर बॅक निघून यायचे आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. राहिलेल्या लेअरचा अशाच प्रकारे तुम्ही इमेज लेअर ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की तुम्ही इथं प्रत्येक लेअर ॲड केलेलं आहे. लिरिक्स, बॅकग्राऊंड, इमेज सगळं आपण इथं ॲड केलेलं आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 18.10 या सेकंदाच्या बिटमार्कमध्ये येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीच्या इमेज आहेत त्या काय करायच्या इथं एक एक करून ॲड करून घ्यायचं. आता इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इमेज साईज वाढवण्यासाठी अशा प्रकारे मोशन ट्रान्सफर मोशनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की अशा प्रकारे बघू शकताय इमेज ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे आणि सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे इथं बघू शकता अशा प्रकारे सेट झालेले आहे. तर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि तोच व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर त्यानंतर बघू शकताय की तुम्ही जी PNG आपल्याला दिलेली आहे ती सिम्पली लॉंग प्रेस करून वरती घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता आपण PNG अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वरती ॲरो चिन्ह बघू शकताय, त्या चिन्हावर क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.